नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 9वी इतिहास या पुस्तकामधील महत्त्वाचे 50 प्रश्न पाहणार आहोत। या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी नक्कीच होणार आहे, म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आजचा पहिला प्रश्न असणार आहे, भारताने पहिली यशस्वी कलेचे बाळ म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबीची निर्मिती 1978 मध्ये केली। कोलकाता येथे जन्माला आलेल्या या बाळाचे नाव काय ठेवले गेले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुर्गा। कानुप्रिया अग्रवाल असे या बाळाचे नाव ठेवण्यात आले होते। पुढचा प्रश्न असणार आहे, खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार भारतात हुंडा देणे आणि घेणे हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हुंडाबंदी कायदा 1961। पुढचा प्रश्न असणार आहे, औद्योगिक क्षेत्रात रेल्वे इंजिनच्या निर्मितीसाठी चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्सची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिम बंगाल। चौथा प्रश्न आहे, भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या कोकण रेल्वेची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? तर 1998 मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या कोकण रेल्वेची सुरुवात झालेली आहे। पुढचा प्रश्न आहे, इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी कोणत्या शहरात मुख्य कचेरी ठेवून करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बेंगळूर। सहावा प्रश्न आहे, भारतातील पारंपरिक उद्योगांपैकी खादी व ग्राम उद्योग आयोगाची स्थापना ग्रामीण भागात औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी कधी करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1956 रोजी पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया घालणारे भारताचे पहिले परराष्ट्र मंत्री व पंतप्रधान कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पंडित जवाहरलाल नेहरू पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, अलिप्ततावाद म्हणजे काय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शीतयुद्धाच्या काळात कोणत्याही लष्करी गटात म्हणजेच अमेरिका किंवा रशिया सामील न होता स्वतंत्र धोरण ठेवणे हे काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, भारत आणि चीन यांच्यात 1954 मध्ये शांततापूर्ण सहजीवनासाठी कोणता करार झाला ज्याची 5 तत्वे प्रसिद्ध आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंचशील करार। 10वा प्रश्न आहे, शिमला करार हा भारत पाकिस्तान युद्धानंतर झाला। या करारावर स्वाक्षरी करणारे 2 नेते कोण होते? तर इंदिरा गांधी आणि जुल्फिकार अली भुतो हे 2 शिमला करारावर सह्या करणारे नेते होते। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न 11वा आहे, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत खालीलपैकी कोणत्या 5 देशांना नकारात्मक अधिकार प्राप्त आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीन। पुढचा प्रश्न आहे, सार्क या प्रादेशिक संघटनेची स्थापना 1985 मध्ये कोठे झाली आणि तिचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 ढाका। ढाका येथे स्थापना झाली आणि काठमांडू येथे मुख्यालय आहे। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भात भूमी दलाच्या प्रमुखाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जनरल। पुढचा प्रश्न आहे, भारताच्या सागरी किनाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी कोणती निमलष्करी संस्था कार्यरत असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तटरक्षक दल। प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे द हेग म्हणजेच नेदरलँड मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय आहे। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा कधी घोषित केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 10 डिसेंबर 1948। पुढचा प्रश्न आहे, दहशतवाद या जागतिक समस्येचे मुख्य स्वरूप खालीलपैकी कोणते असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हिंसाचार आणि भीतीचा पद्धतशीर वापर करणे। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे नाही। भारताने कोणत्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी 1971 मध्ये लष्करी मदत केली आणि एका नव्या राष्ट्राची निर्मिती झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बांगलादेश। पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, लुक ईस्ट म्हणजे पूर्वेकडे पहा हे परराष्ट्र धोरण 1992 मध्ये
कोणत्या पंतप्रधानांनी सुरू केले, ज्याचा उद्देश आग्नेय आशियाई देशांशी अधिक संबंध सुधारणे हा होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 PV नरसिंह राव. पुढचा प्रश्न आहे, पर्यावरण संरक्षणासाठी 1992 मध्ये वसुंधरा परिषद कोठे भरवण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे रिओ डी जानेरो म्हणजेच ब्राझील या ठिकाणी वसुंधरा परिषद भरवण्यात आली होती. पर्याय क्रमांक या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते, ज्यांनी भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक यशस्वीपणे पार पाडली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सुकुमार सेन यांनी स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि त्यांनी पहिली सार्वत्रिक निवडणूक ही यशस्वीपणे पार पाडली होती. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, बालभारती प्रकाशनाच्या माहितीनुसार भारतात दूरदर्शनवर रंगीत दूरदर्शनचे आगमन कधी झाले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1982 दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धा. 23 आहे, भारतात ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला, ज्यामुळे ग्राहकांचे हक्क सुरक्षित झाले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा हा लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, साक्षरता प्रसारासाठी केंद्र सरकारने 1988 मध्ये कोणता राष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय साक्षरता मिशन. हा कार्यक्रम साक्षरता प्रसारासाठी केंद्र सरकारने 1988 मध्ये सुरू केला होता. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली असून तिचा वापर करणे हा कायद्याने गुन्हा ठरवला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 17. तर प्रश्न 26 आहे, भारतात शहरीकरणाचा वेग वाढवण्यास खालीलपैकी कोणते मुख्य कारण जबाबदार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गावांमध्ये रोजगारांच्या संधीची कमतरता व शहरांमधील औद्योगिकरण यामुळे शहरीकरणाचा वेग हा भारतामध्ये मोठा आहे किंवा जास्त आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती होण्याचे बहुमान कोणाला मिळाले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर हे सर्वांनाच येत असणार आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे प्रतिभाताई पाटील. पुढचा प्रश्न आहे, लष्कर, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांचे सरसेनापती कोण असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, नक्षलवाद या अंतर्गत आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे कोणते विशेष दल कार्यरत आहेत, जे जंगलात गनिमी काव्याने लढते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 C60. प्रश्न 30 आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणासंदर्भात नो फर्स्ट यूज हे तत्व कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अण्वस्त्रांचा वापर आधी आपण करणार नाही, पण हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देऊ. पुढचा प्रश्न आहे, सती प्रतिबंधक कायदा अधिक कडक स्वरूपात केंद्र सरकारने कोणत्या वर्षी केला? तर पुढचा प्रश्न आहे, 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 33%. प्रश्न 33 भारताच्या अणुऊर्जा आयोगाची स्थापना 10 ऑगस्ट 1948 रोजी झाली. या आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर या आयोगाचे पहिले अध्यक्ष हे डॉक्टर होमी भाभा होते. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. 34 आहे, 1956 मध्ये भारताने देशातील पहिली अणुभट्टी स्थापन केली, तिचे नाव काय होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अप्सरा. पुढचा प्रश्न आहे, थुंबा येथील विषुववृत्तीय लॉन्चिंग स्टेशनवरून भारताने 1969 मध्ये कोणत्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रोहिणी 75. पुढचा प्रश्न आहे, भारताने आपला पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट कोणत्या देशाच्या सहकार्याने आणि कधी अवकाशात सोडला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोव्हिएत युनियन रशिया. 1975 मध्ये भारताने पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट हा सोडलेला होता. पुढचा प्रश्न, भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेल्या एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे प्रमुख कोण होते? तर या कार्यक्रमाचे प्रमुख डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे होते. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर.
पुढचा प्रश्न आहे, भारताने विकसित केलेले पृथ्वी हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारातील आहे? तर हे जे क्षेपणास्त्र आहे हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. त्यानंतरचा प्रश्न, सीडॅक या संस्थेने डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली 1991 मध्ये भारताचा पहिला सुपर कम्प्युटर तयार केला, त्याचं नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परम 8000. पुढचा प्रश्न, 1983 मध्ये भारताने अंटार्क्टिका खंडावर संशोधनासाठी आपले पहिले केंद्र स्थापन केले, त्याचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गंगोत्री किंवा दक्षिण गंगोत्री. पुढचा प्रश्न आहे, 1952 मध्ये स्थापन झालेल्या माध्यमिक शिक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार. पुढचा प्रश्न आहे, 1964 मध्ये डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या शिक्षण आयोगाने भारतासाठी कोणता महत्त्वाचा शैक्षणिक आकृतिबंध सुचवला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10+2+3. पुढचा प्रश्न आहे, प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि खळू फडा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या वर्षी योजना सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1987 ते 1988. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात मुलींची शाळा सुरू करणारे आणि स्त्री शिक्षणाचा पाया घालणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा केव्हा व कुठे सुरू केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1948 ला भिडेवाडा पुणे या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली. पुढचा प्रश्न आहे, 1975 मध्ये युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1975. पुढचा प्रश्न आहे, लाटणे मोर्चा हा महिलांचा ऐतिहासिक मोर्चा 1972 मध्ये मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मृणाल गोरे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, चिपको आंदोलन या वृक्षांच्या कत्तलीविरुद्ध झालेल्या आंदोलनात महिलांनी झाडांना विळखा घातला होता, या आंदोलनाचे मुख्य नेते कोण होते? तर या आंदोलनाचे मुख्य नेते हे सुंदरलाल बहुगुणा व चंडीप्रसाद भट्ट हे होते. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा आहे, 1984 मध्ये संसदेने संमत केलेला कौटुंबिक न्यायालय कायदा कशासाठी लागू करण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विवाह संबंधी वाद, पोटगी आणि मुलांचे संगोपन यांसारख्या कौटुंबिक समस्यांचा सामोपचाराने निकाल लावण्यासाठी कौटुंबिक न्यायालय कायदा हा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने 1985 मध्ये दिलेल्या कोणत्या ऐतिहासिक निकालामुळे मुस्लिम महिलांच्या पोटगीच्या हक्कावर शिक्कामोर्तब झाले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शहाबानो खटला.